चला तर मंडळी, आता ही भाजी खाण्यासाठी लग्नाला जायची वाट बघायला नको. कारण आज आपण बनवणार आहोत आचारी पद्धतीची वांग बटाटा भाजी घरच्या घरी, अतिशय साध्या सोप्या पद्धतीने, परंतु चव अशी की तुम्हाला वाटेल लग्नात जाऊनच तुम्ही ही पुरी आणि वांग्याची भाजी खाताय. रेसिपी अतिशय सोपी सुटसुटीत आहे. चला रेसिपीला लगेच सुरुवात करूयात. यासाठी सगळ्यात आधी घेतलेत ती वांगी आणि एक बटाटा. 6 ते 7 वांगी घेतलेत आणि एक बटाटा घेतलाय. वांगे बटाट्या भाजीमध्ये नेहमी वांग्याचं प्रमाण हे थोडंसं जास्त असतं बटाट्यांपेक्षा. आता जी वांगी मोठी आहेत त्याची 2 कापं करून घ्या आणि जी वांगी छोटी आहेत त्याचं एक अख्खाच वांग 4 फोडींमध्ये करून घ्या फक्त. कारण ही वांगी आपण सगळी तळून घेणार आहोत. वांग जर खूप मोठं असेल तर वांग व्यवस्थित तळलं जाणार नाही आणि आतपर्यंत ते छान असं शिजलं जाणार नाही. वांगी घेताना शक्यतो कोवळी वांगी घ्या. खूप निबार किंवा खूप जास्त बिया असलेली वांगी घेऊ नका. आणि गावरान अगदी हिरवीगार छोटी छोटी वांगी मिळाली ना मग तर अजूनच भारी. कारण वांग्याच्या चवीवरच या भाजीची खरी टेस्ट अवलंबून असते. तर बटाट्याच्या सुद्धा अशाच उभ्या फोडी आपण करून घेणार आहोत. कारण वांग्याशी मिळतं जुळतं त्याचं स्ट्रक्चर दिसावं म्हणून आवर्जून मी उभ्या फोडी करते. तुम्हाला अगदी छोट्या चौकोनी फोडी करायच्या असतील ना तरीही चालेल, तसं केलं तरी सुद्धा काही हरकत नाही. चला अशा उभ्या पातळ फोडी करून घेते. पातळ फोडी केल्यामुळे ना तळताना ते व्यवस्थितपणे लगेच शिजतील, खूप जास्त वेळही लागणार नाही. वांगे आणि बटाटे छानपैकी चिरून पाण्यामध्ये घालून ठेवलेत. आता हे बाजूला ठेवूयात आणि आता घेऊयात आपला मसाला. मसाल्यामध्ये सगळ्यात आधी भाजून घ्यायच्यात आपल्याला तीळ. तेल वगैरे न घालता 4 चमचे तीळ छान खमंग खरपूस असे भाजून घ्यायचे. तीळ भाजताना गॅस आवर्जून लो ठेवा. मीडियम टू लो फ्लेमवरती आपल्याला हे तीळ छान भाजून घ्यायचे. आता तीळ आधीच का भाजायचे? कारण कढई ना सुरुवातीला कमी गरम असते, त्यावेळेला तीळ अगदी व्यवस्थित असे भाजले जातात. त्यानंतर घालून घ्यायचे त्यामध्ये शेंगदाणे. शेंगदाणे सुद्धा अगदी 4 ते 5 चमचे घेतलेत. इथे मी 3 जणांसाठी ही वांगे बटाटा भाजी बनवते, त्याप्रमाणे हे सगळं साहित्य घेतले. तुम्ही जेवढे जास्त लोकांसाठी बनवाल तेवढी क्वांटिटी ह्याची वाढवत राहा. शेंगदाणे सुद्धा अगदी खमंग खरपूस होईपर्यंत छानपैकी भाजून घ्यायचे. आता शेंगदाणे काढून घेऊयात. त्यानंतर घालायचं तेल आणि तेलावरती आपल्याला खोबरं आणि कांदा भाजून घ्यायचे. त्यामुळे तेलावरती जे पदार्थ भाजायचे आहेत ना त्याच्या आधीच तेल न घालता भाजले जाणारे सगळे पदार्थ छानपैकी भाजून घ्यायचे. पूर्वी ना घरात लग्नकार्य असलं की आचारी आवर्जून आदल्या दिवशी सांगून ठेवायचे, तीळ भाजून ठेवा, शेंगदाण्याचा कूट करून ठेवा, तिळाचा कूट करून ठेवा. त्यावेळी खूप उत्सुकता असायची की हे कूट कशासाठी वापरले जात असतील बरं. परंतु नंतर समजलं की या कुटांमुळेच या भाजीला खूप छान चव येते. त्यामुळे तीळ आणि शेंगदाणा या वांग्या बटाट्या भाजीतला सगळ्यात मेन घटक आहे. चला तर खोबरं सुद्धा छान लालसर भाजून गेलं की त्यानंतर घालायचं कांदा आणि कांदा सुद्धा मीठ घालून छान गुलाबी रंगावरती परतवून घ्यायचा. कांदा थोडाही कच्चा ठेवू नका, छानपैकी भाजून घ्या. चला कांदा सुद्धा इथे भाजून झालाय. आता या वाटणामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे ते आलं आणि लसूण. आलं लसूण आपण इथे घेतलं नाहीये, फक्त जे साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं होतं तेच फक्त मी इथे तुम्हाला दाखवलं आहे. चला आता हे सगळं बाजूला ठेवते. आलं लसूणही घेते आणि सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं लसूण फक्त सेपरेट वाटून घ्यायचे. कारण आलं लसूणची आपल्याला सुंदर अशी खमंग फोडणी करायची आहे. फोडणी करायची म्हणून यामध्ये मी आलं लसूण मिक्स केलं नाहीये. आलं लसूणची जेव्हा तुम्ही सेपरेट फोडणी देताना त्याची खूप छान चव आपल्या भाजीला येते. आता शेंगदाणे आणि तीळ छानपैकी बारीक बारीक करून घेऊयात आणि त्यानंतर यामध्ये कांदा आणि खोबरं घालूयात. वांगे बटाटा भाजी अशी आहे ना जी महाराष्ट्राच्या प्रत्येक घराघरात सर्वांना आवडते. कोणत्याच घरातलं असं कोणी नसेल ज्याला ही वांग बटाटा भाजी आवडत नसेल. त्यामुळे ही भाजी ज्यावेळेला आपण आचारी पद्धतीने करतो तेव्हा तर याची चव कितीतरी पटीने छान होते. ही भाजी केल्यानंतर घरातल्यांनी खाल्ल्याबरोबर म्हटले की अगदी लग्नातली भाजी खातोय असंच वाटतंय. त्यामुळे या पद्धतीने जर तुम्ही ही भाजी कराल ना सेम टू सेम तुम्हाला लग्नातली भाजी खातोय अशीच चव येणार आहे. चला सगळ्या गोष्टी छान वाटून झाल्यात. आता घेऊयात वांगी तळायला. वांगी तळून झाल्यानंतर फोडणी करायची, म्हणजे फोडणीच्या मसाल्यामध्ये आपल्याला हे तळलेले वांगे बटाटे लगेच घालता येतील. आता तळण्याआधी 2 मिनिटं वांगी आणि बटाटे चाळणीवरती नितळून काढा, जेणेकरून सगळं पाणी त्यामधलं जास्तीचं निघून जाईल. आणि त्यानंतर गरम कडकडीत तेलामध्ये वांग बटाटा घालून घ्या. पाणी जर थोडंसं तेल जर अंगावरती उडत असेल तर थोडीशी ताटली तुम्ही समोरून ठेवा, एखादं झाकण, आणि त्यानंतर तळून घ्या. तळताना 50 ते 60% वांग छान शिजलं गेलं पाहिजे, एवढी काळजी घ्या. 60% वांग शिजवून घ्यायचं आणि राहिलेलं 40% वांग आपलं मसाल्यामध्ये शिजलं जाणार आहे. वांग बटाटा तळताना जास्तीची क्वांटिटी तेलामध्ये घालू नका. मी जे काही वांगे बटाटे घेतली होती ना ती 2 बॅचमध्ये करून घेतली. तुम्ही एकदम जर तेलामध्ये जास्तीचे वांगे बटाटे तळायला घालाल ना तर ते व्यवस्थित तळले जाणार नाही. त्यामुळे थोडे थोडे करून तळा, अगदी व्यवस्थित असे तळले जातात. आता घेऊयात फोडणी करायला. जिरी, मोहरी आणि हिंगाची खमंग अशी फोडणी घालून घ्यायची आणि त्यावरती आलं लसूणची पेस्ट घालायची, जेणेकरून आलं लसूण आपल्याला छान खमंग असं भाजून घेता येईल. आलं लसूण तेलामध्ये आवर्जून घाला. मी अगोदर सांगितल्याप्रमाणे
यामुळे खूप छान चव येते. 1-2 मिनिटं आलं लसूण छान परतलं गेलं, यातला कच्चापणा निघून गेला की यामध्ये हे आपलं केलेलं सगळं वाटण घालून घ्यायचं आणि वाटणसुद्धा अतिशय खरपूस असं भाजून घेणार आहोत. सगळ्या गोष्टी छान भाजलेल्या आहेत, परंतु तरीसुद्धा तेलावरती 1-2 मिनिटं तेल सुटेपर्यंत छानपैकी हे परतवून घ्यायचं. जेवढे तुमचे मसाले छान भाजले जातात ना, कांदा, आलं, लसूण, खोबरं, तेवढा त्याचा फ्लेवर जास्त बाहेर यायला मदत होतो. त्यामुळेच आपल्या कुठल्याही महाराष्ट्रीयन भाजीमध्ये ना आपण जे काही वाटण बनवतो ते छान खरपूस भाजून घेतो आणि त्यामुळे ते त्याची चव ना इतरांपेक्षा, इतर राज्यातल्या भाज्यांपेक्षा जास्त छान येते. बऱ्याच ठिकाणी कच्चेच वाटण घातले जातात, म्हणजे कांदा, टोमॅटो कच्चंच वाटून घातलं जातं. परंतु महाराष्ट्राची हीच खासियत आहे की आपण सगळे मसाले छानपैकी भाजून वाटून घालतो. वाटण छान परतलं गेलं की काळा तिखट, लाल तिखट आणि हळद घालून घ्यायची. तिखट तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता. ड्राय मसाले छान मिक्स झाले की सगळ्या शेवटी घालायचं आहे ते अर्धा चमचा गरम मसाला. गरम मसाला आवर्जून घाला, गरम मसाल्यामुळे चव छान येणार आहे. आता हे सगळे तळलेले वांगे आणि बटाटे घालून घ्यायचे, मसाल्यामध्येच घालायचे आणि मसाला छानपैकी परतवून घ्यायचा. एक 50 ते 60% शिजवले, त्यामुळे खूप गाळही आपण शिजवून घेतलं नाहीये, त्यामुळे ना मसाल्यामध्ये हे व्यवस्थित मिक्स होतात. जर तुमचं वांगा बटाटा खूप जास्त शिजलं गेलं ना तर परतताना या मसाल्यामध्ये मिक्स करताना ना वांगी तुटू शकतात. त्यानंतर 1 चमचा धनापूड घालून घ्यायची, चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि मसाला छान असा ह्या वांगे आणि बटाट्याबरोबर परतला गेला पाहिजे, छान परतवून घ्यायचा. त्यानंतर घालून घ्यायचे पाणी. पाणी खूप जास्त घालू नका, ही भाजी आपल्याला अगदी लफलफीत सुक्की अशी करायची आहे, त्यामुळे खूप पाण्याची गरज नाही. वांगी बटाटे अगोदरच निम्म्यापेक्षा जास्त शिजलेत, त्यामुळे शिजायलाही खूप जास्त वेळ लागणार नाही. मी फक्त 1 ग्लासभर पाणी घालून घेतले. छानपैकी पाणी घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचे. तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता, अगदी दाटसर अशी आहे. त्यानंतर थोडीशी कसुरी मेथी वरून भुरभुरून घ्या, कोथिंबीरही घालून घ्या आणि एकदा चव फक्त बघा. मीठ तुम्हाला जर कमी जास्त वाटत असेल तर या स्टेजला तुम्ही मीठ ॲडजस्ट करू शकता. त्यानंतर सगळ्या गोष्टी छान मिक्स झाल्या की झाकण ठेवायचं आणि एक 5 ते 6 मिनिटं भाजी आपण फक्त शिजवून घेणार आहोत. 6 मिनिटामध्ये वांगं छान शिजतं आणि भाजी अतिशय सुंदर अशी तयार होते. सगळे मसाले वांग्यामध्ये आणि बटाट्यामध्ये छान मुरले जातात, छान एकजीव असे होतात. तुम्ही बघू शकताय, बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशी चमचमीत भाजी आपली तयार झाली आहे. एकदा बटाटा आणि वांगं शिजले का हे सुद्धा इथं चेक करूयात. जर शिजलं नसेल तर 1-2 मिनिटं परत शिजवून घ्या. परंतु इथे वांगं आणि बटाटा आपलं परफेक्ट असं शिजलं गेले. चला, तर वांगी बटाटे भाजी तयार आहे म्हटल्यावर लगेच पुऱ्या तर हव्याच. पीठ मळलेलं होतं, म्हटलं चला लगेच पुऱ्याही करून घेऊयात. पुऱ्या करण्यासाठी छानपैकी मी मोठी पोळी लाटून घेतली आणि त्याच्या पुऱ्या पाडून घेतल्या आणि दोन्ही बाजूनी खरपूस अशी पुरी तळून घ्यायची. ही आचारी पद्धतीची वांगी बटाटे भाजी लग्नात जेव्हा आपण पुरीबरोबर खातो ना, त्याची गंमतच काही वेगळी आहे. त्यामुळे ही भाजी चपातीपेक्षा पुरीबरोबर जास्त छान लागते. चला, याच पद्धतीने सगळ्या टम्म अशा गुबगुबीत पुऱ्या मी तळून घेते. तुम्ही बघू शकताय पुऱ्या किती सुंदर होत आहेत. चला, तर ह्या पुऱ्यासुद्धा तयार झाल्यात. आता घेऊयात सर्विंग करायला. सुंदर अशी चमचमीत वांगे बटाटा भाजी, त्याबरोबर ह्या पुऱ्या. तुम्ही सुद्धा हा बेत घरी नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला सुद्धा ही वांगे बटाटा भाजी नक्कीच आवडणार आहे. लग्नाची वाट बघायची गरजच नाही. आता घरच्या घरी ही आचार्य पद्धतीची वांगे बटाटा भाजी आपल्याला खायला भेटणार आहे. चला, कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लगेच एक लाईक करा. बनवायचं असेल तर सेव्ह करा. कोणाकडून बनवून घ्यायचं असेल तर शेअर करा. आणि अशा चमचमीत रेसिपींसाठी आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एकदा अशा सुपर टेस्टी रेसिपी सोबत. धन्यवाद.